उद्या जरी निवडणुका लागल्या तरी भारतीय जनता पार्टी निवडणुका लढण्याकरता सज्ज आहे। 1.5 कोटी सदस्य संख्या असलेला भाजप आहे। 1,60,000 ऍक्टिव्ह मेंबरशिप असलेली भाजप आहे। भारतीय जनता पार्टीने 52% मतं यावेळी विधानसभेत घेतलेले आहे। देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार गतिमान सरकार काम करत आहे आणि त्यामुळे जनतेला आमच्यावर विश्वास निर्माण झाला आहे आणि त्यामुळे महायुतीमध्ये आम्ही तिघेही बसून योग्य निर्णय करू आणि उद्या निवडणुका झाल्या तर आमची महायुती महाराष्ट्राच्या सर्व महानगरपालिका सर्व जिल्हा परिषदा सर्व नगरपालिकेमध्ये महायुतीचेच सरकार येतील अशी तयारी आम्ही केली आहे। स्पेसिफिक मुंबई संदर्भात चर्चा आहे की शिंदे गटाकडनं 100 जागा लढवण्याची तयारी सुरू आहे। ज्या पद्धतीची इन्कमिंग सुरू आहे विविध जर निवडणूकच लागली नाही तर काय अलायन्सची चर्चा होईल आणि काय अलायन्सची चर्चा तुम्ही करताय। मी सकाळी ब्रेकिंग न्यूज बघितली 100 शिंदे 150 भाजपा तुम्हीच आमच्यामध्ये लावालावी करताय। काही असं नाही आहे हो। आता आपल्याला पहिला एकनाथ शिंदेजी बसणार आहोत अजितदादा बसणार आहोत निवडणुका जसं लागल्या आता प्रभाग रत्न होईल म्हणजे साधारण अजून वेळ आहे। पण एक गोष्ट खरी आहे की आमच्या संपूर्ण निवडणुका महायुतीमध्ये होणार आहे। अमित शहा देखील 3 दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावरती येत आहेत। मुंबईमध्ये सुद्धा ते असतील काही त्यावेळेला बैठका होतील अशी शक्यता। माननीय अमित भाई उद्या 25ला रात्री नागपूरला येत आहे। 26ला NCI नॅशनल कॅन्सर हॉस्पिटल येथे इन्स्टिट्यूट इथे 500 बेडचं एक चांगलं त्या ठिकाणी वसतिगृह होतं कारण कॅन्सरचा पेशंट जो रिहॅबिलेट किंवा त्यांचे पालक तिथे राहण्यास जागा नाही आहे। चांगलं काम माननीय देवेंद्रजींनी हे घेतलेलं हातात कारण हे शेवटी जनसेवेच्या शेवटच्या माणसाच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता केलेलं काम NCIने सुरू केलेलं आहे। माननीय देवेंद्रजींचे मी आभार मानतो की त्यांनी NCI नागपूरमध्ये सुरू केली आणि कॅन्सर पेशंटला त्या ठिकाणी एक मोठा दिलासा महाराष्ट्रात विदर्भात मध्य महाराष्ट्रात मिळाला आणि आता ते 500 बेडचं एक चांगलं व्यवस्थित एकदम म्हणजे इतकं चांगलं की कुठलाही रुग्ण हा बरा होईल त्या ठिकाणी त्यांचे नातेवाईक राहतील। सोबतच आपल्याला परवा माहिती आहे की मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की नॅशनल फॉरेन्सिक इन्स्टिट्यूट महाविद्यालय हे राज्यामध्ये आलं पाहिजे कारण फॉरेन्सिक इन्स्टिट्यूट नाही आपल्याकडे त्यामुळे ते नागपूरला होत आहे। त्याचं ते गृह खात्याच्या अधिकारात आहे त्याचं भूमिपूजन आहे नागपूरमध्ये आणि मग माननीय अमितभाई नांदेडला येणार आहेत 26 तारखेला दुपारी नांदेडला आल्यानंतर नांदेडला भारतीय जनता पार्टीने एक त्या ठिकाणी शंखनाद कार्यक्रम घेतलेला आहे आणि मग अमितभाई मुंबईत येऊन मुक्काम करून 26ला 27ला इथं जाणार आहे म्हणजे 25ला रात्री नागपूरला येणार 27नं दुपारी मुंबईतनं दिल्लीकडे जाणार। 22 जिल्ह्याची नाही आमची तर सर्वांचीच हीच मागणी आहे एकनाथजी अजितदादा आणि सर्वांनाच की नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडेच असावं ही मागणीच आहे आणि त्यासाठी चर्चा सुरू आहे। ते काही लपलेलं नाही आहे। आता दुसरं तिथे अजितदादाची मागणी आहे माननीय एकनाथ शिंदेची ती मागणी आहे इकडे रायगडला तीच मागणी आहे। रायगडमध्ये दोघांचंच त्या ठिकाणी रायगड हे राष्ट्रवादी की शिवसेना पण मला वाटतं आता वाद संपवण्याची वेळ आलेली आहे। लवकरच हा वाद संपेल त्याच्यासाठी आम्ही पुढाकार घेणार आहोत। तर शेवटचा प्रश्न भाजपकडनं 58 जिल्हाध्यक्षांच्या संघटनात्मक नेमणुका करण्यात आल्या परंतु 22 नेमणुका ज्या आहेत ते 10-11 दिवस झाले तरी सुद्धा अद्याप झालेल्या नाही। आमचं कारण नेमकं काय? काही कारण नाही आहे कन्सेन्सस कधी कधी व्हायचे असतात 3 नाव असतात चांगलं मेरिटवर ABC 3 नाव आता A कुठला B कुठला C कुठला जर तुमच्या वार्ताहरामध्ये ABC A मध्ये कोण B मध्ये कोण C मध्ये कोण तसं असतं नाही नाव नाही घेत मी तुम्ही तुमचंही मेरिट लागतं काम करायला प्रत्येकाच्या जॉबमध्ये मेरिट लागतं म्हणजे प्रत्येकाला जॉबला मेरिट आहे तुमच्याही जॉबला मेरिट आहे आमच्याही संघटनेला मेरिट आहे सर्वच कार्यकर्ते चांगले आहेत तिन्ही लोक लायबल आहे आता म्हणजे आता मुंबईचे तर जे आहेत ते तिन्ही मेरिट आहे आता त्यामध्ये उत्तम अतिउत्तम सर्वोत्तम आणि सर्वांना सोबत घेऊन कोण चालेल तर अशा या ठिकाणी समीकरण जुळवा लागतात त्यामुळे थोडं थांबलाय पण 22 नावं तयार आहे केव्हाही म्हणजे पुढच्या आठवड्यात केव्हाही
हे नावं जाहीर होतील. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन